अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना महायुतीत एकत्र आहे, पण हे दोन्ही पक्ष खरंच मित्र आहेत की नाहीत अशी शंका उपस्थित करायला त्यांचेच नेते वारंवार संधी देत आहेत। आता अशी संधी शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी दिलेली आहे। नेमकं काय घडलंय पहा। शिवतारेंचा कल्ला, पवारांवर थेट हल्ला। दळभद्री नेते म्हणत पवारांवर टीकास्त्र। काका पुतण्यावर बोलताना जीभ घसरली। शिवतारेंच्या टीकेवर पवार काय बोलणार? अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही। बरं का, लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला। शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारेंनी पवारांविरोधात केलेला हल्लाबोल। शिवतारे आणि पवारांमधील संघर्ष तसा जुनाच आहे, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर हा संघर्ष काहीसा मवाळ झाला होता। पण आता शिवतारेंनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर निशाणा साधत या वादात भर घातलीय। पवार काका पुतण्यांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली। अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। त्यांनी थेट दळभद्री असा शब्दप्रयोग करत पवारांवर टीका केली। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री आणि अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री, पण यांना पुरंदरचा खंडोबा दिसला नाही असा टोलाही त्यांनी लगावला। हे मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार। अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते। राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही। बरं का, लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला। नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे, चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे। विजय शिवतारेंच्या या टीकेनं आधीच दुरावलेल्या दोन्ही पक्षातील संबंधात मिठाचा खडा पडलाय। शिवतारेंनी अत्यंत वाईट शब्दात पवारांवर निशाणा साधल्यानं पवारांच्या पक्षाकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं। विजय शिवतारेंनी कुठं भाड खाल्लेली आहे हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे, आणि म्हणून विजय शिवतारेंना या महाराष्ट्रातील माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाहीये। सूर्यावरती थुंकण्यासारखं वाक्य ते बोलतायत। अरे हा संस्कार तुमचा, या मातीमध्ये हजारो लोक अशा चुकीच्या पद्धतीने वागणारे इथल्या मातीने त्यांना गाडलेलं आहे। तुम्हाला सुद्धा एकदा पुरंदरच्या जनतेने धडा शिकवलेला आहे। असं म्हणतात की राजकारणातील वाद हे क्षणिक असतात, पण काही वाद आणि संघर्ष हे पिढ्यानपिढ्या कायम राहतात। शिवतारे आणि पवारांमधील वाद हा आता त्याच दिशेनं जाताना दिसतोय। विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर शिवतारेंनी आता थेटपणे पवारांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे येत्या काळात या दोघांमधील वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत। असं झालं तर महायुतीतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।